जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंगा क्लास. मी आता दुसरी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंगा क्लास आहे. मी सावित्रीबाई फुले बोलते. सर्वांना माझा नमस्कार. ओळखले का तुम्ही मला? हो ओळखलेच असेल. होय, मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे झाला. संपूर्ण भारतभर माझा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मी 9 वर्षांची असताना माझे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. पुढे लग्नानंतर माझ्या पतीने म्हणजे ज्योतिबांनी मला लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या काळी मुलींच्या शिक्षणाला समाजाचा विरोध होता. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते, परंतु माझ्या पतीने मुलींसाठी स्त्री शिक्षण सुरू केले आणि असंच कार्यात मी त्यांची साथ दिली. त्यांच्यामुळे मला पहिल्या महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला. समाजातील लोक मला त्रास देऊ लागले. माझ्यावर शेण फेकणे, दगड मारणे, शिव्या शाप देणे हे मी रोज सहन केले. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मी डगमगले नाही. मी माझे कार्य सुरू ठेवले. आज माझे तुमच्या समोर एकच मागणे आहे. आजही समाजामध्ये मुलींवर अत्याचार होतात. आजही काही मुली सुरक्षित नाहीत. आजही काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत. मी सुरू केलेले कार्य तुम्ही सर्वांनी पुढे घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे. जर एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो. जर एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो. जर एक मुलगी शिकली ना, ती सर्व घराला शहाणी करते. जर एक मुलगी शिकली ना, ती सर्व घराला शहाणी करते. त्यामुळे एवढीच विनंती आहे, सर्वांनी शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. त्यामुळे एवढीच विनंती आहे, सर्वांनी शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. एक साक्षर देश बनवा. एक साक्षर देश बनवा. जर शिक्षण घेत असताना कोणी नावे ठेवले तर लक्ष देऊ नका. जर शिक्षण घेत असताना कोणी नावे ठेवले तर लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे शिक्षण बंद करू नका. खूप खूप शिका, मोठे व्हा, स्वतःची व देशाची प्रगती करा, दुसऱ्यांनाही शिकवा. असे केले तर खऱ्या अर्थाने मला श्रद्धांजली ठरेल. मी खूप खूप आनंदी होईल. जाताना माझ्या लेकींना म्हणते, तुम्ही सावित्री बनून शिका व शिकवा. अहो, या शिक्षणासाठी लोकांनी मला किती त्रास दिला हे तुम्हाला माहिती आहे. मुलांनो, आज मी तुम्हाला माझ्या एका साडीची गोष्ट सांगते. लक्ष देऊ नाही का? जेव्हा मी मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होते, तेव्हा जाताना लोक माझ्या अंगावर शेण, चिखल, धोंडे फेकायचे. त्यामुळे माझी साडी खराब व्हायची. पण मी माझे काम बंद केले नाही. स्त्री म्हणजे एक वाट. स्त्री म्हणजे एक वाट. अशक्य ते शक्य करून दाखवणारी. अशक्य ते शक्य करून दाखवणारी. अन्यायाला न्याय मिळवून देणारी. अन्यायाला न्याय मिळवून देणारी. स्वसुखाचा त्याग करून, स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी. दुःखाला कवटाळणारी नारी अबला नाही, सबला आहे हे तू ओळख. नारी अबला नाही, सबला आहे हे तू ओळख. आजच्या काळात तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. त्यातूनही तू नक्कीच मार्ग काढशील असा माझा विश्वास आहे. तू घेतलेले शिक्षण वाया जाऊ नाही देणार. अहो, आमच्यानी सुरू केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य, तुम्ही सर्व पुढे न्याल. तुम्ही सर्व पुढे न्याल याची मला खात्री आहे. याची मला
संघर्ष करा, प्रगती करा. त्यामुळेच माझ्या लेकींनो, स्वतःला कमी लेखू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, समाज कार्य करा, स्त्री शिक्षण कार्य चालू ठेवा. आपली स्त्री म्हणून पूर्ण जबाबदारी पार पाडा. जाताना एवढेच सांगेल, स्त्री शिकली देशाची प्रगती झाली. स्त्री शिकली देशाची प्रगती झाली. धन्यवाद.